नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, मराठा साम्राज्याचा शेवटचा महान विजय ज्या भूमीवर झाला ती जागा म्हणजे खर्डा येथील शिवपटण किल्ला. सन 1795 मध्ये याच परिसरात मराठ्यांनी निजामाच्या प्रचंड सैन्याचा पराभव करून इतिहास घडवला. आज हा किल्ला शांत दिसत असला तरी इथला प्रत्येक दगड त्या रणसंग्रामाची साक्ष देतो. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल तर खर्डा येथील शिवपटण किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या. अशाच ऐतिहासिक आणि रोमांचक भटकंतीसाठी आमच्या सुहास गावडे यूट्यूब चॅनलला फॉलो करा. जय शिवराय. मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण चाललेलो आहे लातूर वरनं गावाला, शिरूर, आपलं टाकळ्याची गाव आहे. आणि आज खर्डा म्हणून जे आपलं गाव आहे जामखेडच्या अलीकडं, त्या ठिकाणी आपण खर्डा किल्ला पाहणार आहे. शिवपट्टणम म्हणून त्याचं हे पण झालेलं आहे नामकरण. चला बघू वाटेमध्ये अजून काय काय पाहायला मिळतं आपल्याला. काहीतरी बेस्ट प्लेस आहे. आणि मेन म्हणजे आपली तिथं मराठा आणि निजामांची शेवटची लढाई झाली होती, त्याच्यामुळं आपण त्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याच्यामुळं आता तो किल्ला जाऊन पाहू, बघू काय काय होतंय काय नाही. थोडा रूट नवीन घेतलेला आहे मी खास तो किल्ला पाहण्यासाठी. तर मोस्ट ऑफ आम्ही मांजरसुंबा मार्गेच आपलं जाण्याचा प्रयत्न करतो. आत्ता आपण जस्ट MIDCतनं बाहेर पडलोय. आता रेल्वे क्रॉसिंग क्रॉस केल्यानंतर आपण कळंब रोड मार्गे जाणार आहे. नवीन रस्ता आहे, मी फर्स्ट टाइमच चाललो ह्या रस्त्याने. जीवनात यशाचे उंच शिखर गाठायचे असो किंवा प्रवासातील एखादे उंच शिखर सर करायचे असो, दोन्हींसाठीचा रस्ता खडतरच असतो. वाटेत अडथळे येतात, थकवा जाणवतो, कधी अपयशही येते. पण जे रस्त्याला घाबरत नाहीत आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवतात तेच अखेर शिखरावर पोहोचतात. म्हणून संकटांना घाबरू नका, प्रवास सुरू ठेवा, कारण प्रत्येक कठीण वाटेच्या शेवटी यश तुमची वाट पाहत असते. पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं मित्रांनो, आपण आलेलो आहे शिवपट्टण खर्डा येथील किल्ला पाहण्यासाठी. खूप सुंदर असा किल्ला आहे, खूप मोठा असा किल्ला आहे मित्रांनो, एक नंबर. आपण जर जामखेड ह्या रोडने येणार असाल तर नक्की आवर्जून या ठिकाणून हा किल्ला पाहून जावा. आता समोर आल्यानंतर हे आपल्याला पहारेकऱ्यांसाठी रूम दिसतात. नागमोडी आकाराचं आल्यानंतर हे आपल्याला पहिले एक वळण दिसतंय, हा दुसरा दरवाजा. हे बघू शकता तुम्ही. आता या ठिकाणाहून आपण आता आतमध्ये जाणार आहे. या ठिकाणी भरपूर अशा वट वागळ्यात भाऊ. आता ह्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आलोय. हे पाहू शकता तुम्ही, हा किल्ला आहे मित्रांनो. आतमध्ये, किल्ल्याच्या आतमध्ये त्याची फक्त तटबंदी खूप चांगली शाबूत आहे. हे बघा तुम्ही, आता आवर्जून पाहण्यासारखा किल्ला आहे मित्रांनो. नक्की या ठिकाणी या आणि किल्ला पहा. बघूया या ठिकाणी काय काय आपल्याला पहिल्यांदा खाली पाहायला मिळतंय, त्याच्यानंतर मग आपण वरतून एकदा जाऊन पूर्ण पायऱ्यावर चढून बघूयात. छान आहे मित्रांनो, नक्की या आपण. किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असे काही अवशेष पाहायला मिळतात. तर पुरातन काळातलं काही असेल या ठिकाणी. पण किल्ल्याची तटबंदी खरंच मित्रांनो पाहण्यासारखी, एवढी छान आहे ना, म्हणजे आजपर्यंत एवढी भक्कम तटबंदी मी कुठल्याच किल्ल्याची पाहिलेली नाही. आता ही एक वास्तू आहे समोर, त्याच्याबद्दल काय मला पण आयडिया नाही आहे, पण छान आहे. आता ही जी आपण वास्तू पाहिली ह्याच्याच पाठीमागच्या बाजूला ही एक विहीर आहे आणि ह्या विहिरीमध्ये जाण्यासाठीचा रस्ता ह्या ठिकाणाहून आहे. मग बघा मित्रांनो काय बांधकाम शैली त्यावेळेची. आता आपण या पायरी मार्गाने खाली उतरून जाऊन पाहू काय या ठिकाणी. हे विहिरीचा मार्ग आहे खाली जाणारा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघू शकता मित्रांनो, सुंदर अशी विहीर आहे. खाली उतरतो आपण. आजही सुस्थितीत आहे या ठिकाणाहून. हे बघा इथं पुढं विहिरीमध्ये पाणी वगैरे. काय पाहिजे मित्रांनो, बघा तुम्ही आता.
त्या काळची बांधकाम शैली खरंच खूप छान आहे. आता ही डायरेक्ट आपण वरतून विहिरीतून वर बघा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक भुहेरी मार्ग पाहायला मिळतो. भुहेरी मार्ग आहे किंवा धान्य साठवण्याचा असेल, या ठिकाणी पण आपल्याला सेम पाहायला मिळतं. आता आपण चाललोय किल्ल्याच्या वरच्या बाजूला, हे बघू शकता. आणि या ठिकाणून आपण चढलोय, हे बघा. या ठिकाणाहून नेमका पाऊस चालू आहे मित्रांनो, थोडा थोडा. पण आपण एवढ्यासाठी चाललोय पाहायला, आज पाहूनच घेऊ. हे बुरुज आहेत, असे 4 बुरुज आहेत. प्रत्येक ठिकाणी तोफा ठेवायला आहे. पाऊस जरा जास्तच वाढलाय मित्रांनो. एखाद्या कुठल्या तरी आता देवळीत थांबून घेऊ जरा. हे पाहू शकता आपण, आता पाऊस आलाय म्हणून एका ठिकाणी असं देवळीत थांबलोय. खरंच काय किल्ला बनवलाय. पाऊस जरा जास्तच वाढलाय मित्रांनो. थोडा थोडा आता पाऊस चालूच राहणार आहे मित्रांनो. आता काय पर्याय नाही, आपल्याकडे ऑप्शन नाही. तरी आपण पावसात किल्ला पाहूयात. ह्याच्यावरून आपलं किल्ला प्रेम समजतं. 1 नंबर. आवर्जून तुम्ही जर खर्डा या रोडने येणार असाल तर नक्की हा किल्ला पहा. हा आतला परिसर आहे किल्ल्याचा, खूप मोठा परिसर आहे मित्रांनो. ही म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात जशी एखादी गडी असती, एखाद्या सरदाराचा वाडा, त्याप्रमाणे हा शिवपट्टण किल्ला आपल्याला खर्ड्याचा पाहायला मिळतो. एक बुरुज आहे आणि ह्या बुरुजातला तुम्ही आता रस्ता बघा. या बुरुजात आतमध्ये जाण्यासाठी सुद्धा हे बघा प्रोव्हिजन. अशा भरपूर पायरी मार्ग आहेत. आपल्याला किल्ल्याला वरती येण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 ठिकाणाहून असे पायरी मार्ग मिळतात. हे बघा, इकडल्या बाजूला सुद्धा पायरी मार्ग आहे. हा किल्ला दुहेरी तटबंदीत पाहायला मिळतो. तर हे बघा, हे बाहेरून सुद्धा एक तटबंदी, त्याची पडझड झाली आहे पण काम चालू आहे. सुंदर असा किल्ला आहे मित्रांनो. या किल्ल्याच्या बाबतीत असं सांगितलं जातं, या ठिकाणी मराठ्यांची आणि निजामांची शेवटचं युद्ध झालं होतं. खर्डा या ठिकाणी, खर्डा संग्राम. तर त्यामध्ये मराठे जिंकले होते आपले. आणि खूप सुंदर असा किल्ला आहे. म्हणजे छोटेखानी किल्ला आहे, जास्त मोठा नाही आहे, पण आवर्जून पाहण्यासारखा आहे. शेवटी आपला मराठ्यांचा इतिहास आहे आणि आपण तो पाहिलाच पाहिजे. आम्ही लातूर मार्गे शिरूरला चाललो होतो, आवर्जून हा किल्ला पाहण्यासाठी थांबलो. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ल्याची जी बांधणी आहे, याची जो आपण म्हणतो ना बुरुज वगैरे किंवा तटबंदी, भक्कम स्वरूपातली आहे मित्रांनो. म्हणजे एवढी भक्कम तटबंदी मी आजपर्यंत कुठल्याच किल्ल्याला पाहिलेली नाही. ज्या मी पाहिल्यात त्या, याच्यापेक्षा भक्कम तटबंदी अजून दुसऱ्या किल्ल्याला असू शकते, पण एवढी भक्कम तटबंदी बघा ना तुम्ही. आजही 4ही याच्या ज्या बुरुज किंवा तटबंदी 4ही साईडची आजही सुस्थितीत आहे. वैशिष्ट्य बघा, या ठिकाणावर आपल्याला 2 ठिकाणी पाहता येतं. हे बघा, इकडनं सुद्धा मारा करता येतो, इकडनं सुद्धा आहे. हा खाली सुद्धा मारा करता येऊ शकतो. बघा, अजून काय पाहिजे मित्रांनो. आता आपण एका तटबंदीवर आलो आहे. या तटबंदीवरनं बुरुजातनं हा हे आपलं किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपला आता किल्ला बऱ्यापैकी पाहून झालेला आहे. आता आपण तटबंदीवरनं खाली उतरतोय. मित्रांनो, आपला इतिहास खूप चांगला आहे आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त जर लढाऊ होते म्हणजे लढाकू शूरवीर, तर मराठ्यांचं नाव घेतलं जातं. त्याच्यामुळं आपला इतिहास आपणच पाहायला पाहिजे, जपला पाहिजे. नक्की आपल्या अशा ठिकाणांना भेट द्या. खूप सुंदर सुंदर वास्तू आहेत मित्रांनो पाहण्यासारख्या. आपण किल्ल्यामधून आतमध्ये आल्यानंतरचं हे जे प्रवेशद्वार होतं मित्रांनो, या ठिकाणी एवढ्या वटवाघळ्या आहेत विचारूच नका. पण खरंच किल्ला खूप सुंदर आहे. हे आपलं मित्रांनो प्रवेशद्वार.
हा प्रवेशद्वाराच्याच लेफ्ट साईडने आता आपण वरती का बुरुजावर जाऊ. त्या ठिकाणी तोप वगैरे ठेवलेली आहे, बघू शकता वर जाण्याचा रस्ता. चला आता मित्रांनो वर जाऊन पाहूयात. सुंदर. तेव्हा आता इथून हे आपल्याला पूर्ण छान असं हे प्रवेशद्वार दिसतं. आता ही एक किल्ल्यावर आपल्याला तोफ पाहायला मिळते. सुंदर असा किल्ला आहे मित्रांनो, हे बघू शकता तोफ. अशा प्रकारे आपला खर्डा येथील शिवपटण किल्ला पाहून झालेला आहे. आणि भेटूया पुढील भागामध्ये अजून एखादा ऐतिहासिक स्थळ घेऊन. नक्की मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा. बाय.